ते घुमधुमतो आज पाहुणे म्हणून उपस्थित झाले त्यांना सुद्धा विनंती करेल सोमनाथजी खाडे द वॉइस ऑफ बदलापूर ठाणे मुरबाड शहापूर पुनश्च एकदा आपण या 3 षटकामध्ये आपला आवाज आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद रमेश सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज तो जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घुमत होता तोपर्यंत सारखं ऐकावंसं वाटत होतं. ज्यांच्या आवाजानं मात्र संध्याकाळ खोलवून गेली. धन्यवाद. अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार माने ज्यांच्या माध्यमातून आज मला यावेळेला उपस्थित होण्याची संधी मिळाली, सेवा करण्याची संधी मिळाली आणि या सोहळ्याचा एक छोटासा सहभागी होण्याची संधी मिळाली. अतिशय अगदी हृदयातून अंतःकरणापासून आभार. जाऊया मैदानावरती. आजच्या दिवसातला शेवटचा सामना, बक्षीसपात्र फेरीचा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आपण पाहतोय. मित्रांनो, गोटेगर विपक्ष ढोळे या 2 ताकदवर संघादरम्यान आपल्याला लढत बघायला मिळेल. ढोळे संघानं नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि गोटेगर संघाला पाचारण केले क्षेत्ररक्षणासाठी. क्षेत्ररक्षण सज्ज आहे गोटेगर संघाचं आणि फलंदाजीसाठी पुन्हा एकदा 2 ताकदीचे फलंदाज, 2 बलाढ्य फलंदाज साहिल आणि शिरताज नावाचे 2 ताकदवर फलंदाज हुकमाचे एके ढोळे गावासाठी यावेळेला खांद्यावरती पालखी घेऊन जाताना बघायला मिळतील. पुन्हा एकदा तीच ताकद, तोच दरारा आणि तीच दहशत घेऊन मैदानावरती सज्ज आहेत. फलंदाजांची जोडी आपण पाहतोय. ढोळे संघाचे हुकमाचे एक स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळेल उजव्या हाताचा फलंदाज साहिल आणि नॉन स्ट्राईक वरती शिरताज असेल. यापूर्वीच्या सामन्यात आता बलाढ्य फलंदाजी बघायला मिळाली. 56 धावा तब्बल चेस केल्या होत्या. पहिला चेंडू यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र थोडस यावेळेला मिसअंडरस्टँडिंग बघायला मिळालं. चोरून धाव घेण्याचा प्रयत्न आणि या क्रुशियल मॅच मध्ये पहिला धक्का. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय अगदी निराश, हताश मनानं परतीचा प्रवास करत असताना आपण पाहतोय शिरताज नावाचा हा फलंदाज, ज्यानं मात्र सकाळच्या सत्रापासून मन जिंकली होती, ज्यानं मात्र खांद्यावरती जबाबदारी घेऊन अद्यापर्यंत आपल्या संघाला या सुस्थितीमध्ये आणलं होतं. तो फलंदाज मात्र स्वस्तात बाद होतोय आणि पाठीच्या कण्यावरती आघात झाला ढोळे संघाच्या. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद होतोय 0 धावांवरती आणि ढोळे संघ इथून मात्र थोडासा अडचणीत सापडलेला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल नवीन फलंदाज जो स्ट्राईक वरती आलाय. आतिश यावेळेला पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, मात्र प्रचंड वेग या चेंडूवरती बघायला मिळतोय. गोलंदाज आतिशच्या माध्यमातून पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू बघायला मिळतोय. गोटेकर संघासाठी एक चांगली आश्वासक सुरुवात. 2 सततचे चेंडू निर्धाव, 18 चेंडूंचा मित्रांनो हा सामना. एक डॉट चेंडू तुमच्यासाठी सोन्याच्या तोलाचा, एक डॉट चेंडू तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. एक डॉट चेंडू तुम्हाला सामन्यापासून बाहेर घेऊन जाईल. म्हणून मात्र यावेळेला तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, चांगली वाघासारखं झुंजावं लागेल. यावेळेला आतिशच्या नजरेत भरलेला हा चेंडू, ओरपी चेंडूला मात्र थारा नाहीये, सरळ भिरकावून दिलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालं विलासजी वारगडे सरांचं. मुरबाड क्रिकेट अगदी हादरवून सोडणारे, अगदी आपल्या कारकिर्दीमध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक उच्च नामांकित खेळाडूंमध्ये अगदी अदबीनं ज्यांचं नाव घेतलं जातंय, विलासजी वारगडे सर यावेळेला उपस्थित झाले आणि व्यासपीठाची शोभा वाढवली जाते. सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती. डावखुऱ्या हातानं आतिश सज्ज आहे. आतिशसाठी
पुन्हा एकदा यावेळेला मात्र धडा घेऊन टाकलेला हा चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर जास्त बाहेर जातोय. पंच आम्हाला सांगत असताना या चेंडूची गुणवत्ता तपासली आणि अवांतर स्वरूपामध्ये धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदल घडताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलक पुढे सरकतंय. धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. P1चं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. डावखुऱ्या हाताचा आतिश गोटेकर संघासाठी गोलंदाजी करतोय आणि उजव्या हाताचा आतिश ढोळे संघासाठी फलंदाजीची कमान सांभाळताना यावेळेला पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू गुडलँड स्पॉटवरनं आतमध्ये आणला. फलंदाज आतिशला यावेळेला ऑन साईडला भिरकावून द्यायचं होतं, मात्र या चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क झाला नाहीये. 0 धावांवरती हा चेंडू समाप्त होतोय आणि आतिश नावाचा हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज सांगतोय का मी गोटेकरचा हिरा आहे आणि का मला मात्र उच्च नामांकित गोलंदाजांमध्ये मोजलं जातं. जितका मोठा तू आहेस तितकाच मोठा मी आहे. टिट फॉर टॅट. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. या चेंडूवरती पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं थोडस ऑप्टिकच्या बाहेर येऊन चेंडूला थारा नाहीये. पुन्हा एकदा याच दरम्यान रुपेशजी जाधव साहेब ढोळेगावचे उद्योजक आहेत. अगदी प्रतापगडावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या शुभेच्छा येत आहेत ढोळे संघासाठी. मित्रांनो, चांगले खेळा आणि यशस्वी व्हा. मान्यवरांची मात्र शाबाशीची थाप तुमच्या पाठीवरती सातत्यानं असणार आहे. हा चेंडू षटकारासाठी पाठवला आणि धावफलकाला मात्र उर्दिंगत केलं गेलं. वधारलंय धावफलक. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 19 धावा. आतिशचं ते षटक होतं. महागडं ठरतंय आणि आतिश घोडविंदे नावाचा हा फलंदाज सांगतोय यावेळेला मला ब्रँड म्हणून का ओळखलं जातं आणि संपूर्ण तालुका नव्हे, संपूर्ण जिल्हा नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलेला हा फलंदाज या मुरबाडच्या धर्तीवरती मात्र आज आपल्या नावाची छाप सोडत असताना, आपल्या जाणीव करून देत असताना उपस्थितीची आणि आठवण करून देत असताना मी का आलोय यावेळेला मुरबाडच्या या धरणीमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ होत आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी यावेळेला चेंडू ओरपीच. चेंडूला मात्र थारा नाहीये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका बघायला मिळतोय. 6 धावांचा बलाढ्य फटका. षटकार. साहिल यावेळेला सांगत असताना कामाला सलामीसाठी पाठवलंय. सलामीसाठी आल्यानंतर पहिला चेंडू मला वाटतं फेस केला आणि पहिल्या चेंडूवरती 0 धावा त्याच्याकडनं झाल्या होत्या. तदनंतर मात्र खेळपट्टीचा अंदाज घेतला, गोलंदाजाच्या वेगाचा अंदाज घेतला. ओरपी चेंडू अगदी नजरेत भरला आणि सरळ भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. एक बलाढ्य फटका 6 धावांचा येतोय आणि धावफलकाला मात्र वाऱ्याच्या वेगानं पुढे घेऊन जातोय. आपण पाहतोय धावफलकावरती तब्बल 25 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे गोटेकर संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक प्रीतम जोशीचा आपण पाहतोय. डावखुऱ्याचा एक उंचपुरा गोलंदाज. राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ओरपी चेंडू. यावेळेला मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये. फलंदाजाचं भविष्य हवेमध्ये आणि इथं टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. आपण पाहतोय साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहतोय ढोळे संघाला आणि मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होता. सातत्यानं षटकार वसूल करण्याचा हा प्रयत्न होता. प्रयत्न इथं फसतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर गोलंदाज कमबॅक करतोय. सांगतोय मी सुद्धा एक नामांकित गोलंदाज आहे, मी सुद्धा एक हरहुन्नरी खेळाडू आहे आणि आपल्या नावाचा मात्र इथं परिचय दिलाय. दुसऱ्या चेंडूवरती टिट फॉर टॅट फलंदाजाला बाद करतोय आणि धक्का दिलाय दुसरा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय शानू असेल. यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे, मात्र बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. अतिशय वेगवान चेंडू फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवला आणि या चेंडूला मात्र 0 धावांवरती पुन्हा एकदा समाप्त केलंय. धावफलक स्थिरावलेला आपल्याला बघायला मिळेल 25 धावांवरती. गेले 2 चेंडू जर आपण पाहिले तर निर्धाव स्वरूपामध्ये समाप्त होत आहेत. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल या वेळेला ढोळे संघासाठी.
करावं लागेल. पुन्हा एकदा आतिश गोडबिंदे, चांगला फटका, अगदी सुईमधून दागा काढावा अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडूला काढलाय. सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलं गेलं. 2च धावांवरती इथून समाधान मानावं लागतंय. चांगली फलंदाजी बघायला मिळतीये. हे असतं चांगल्या फलंदाजाचं लक्षण. ज्या वेळेला तुम्हाला मोठे फटके येत नसतात त्यावेळेला मात्र सिंगल डबल्सवरती कॉन्सन्ट्रेट केलं जातंय. आमचे शिंदे सर आम्हाला नेहमीच सांगत असतात 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0, आणि आम्ही ते नेहमीच सर्व खेळाडूंना सुद्धा सांगत असतो की 1 हा नेहमी शून्यापेक्षा महत्वाचाच असतो. यावेळेला आपल्याला बघायला मिळतोय 0 धावा येते या चेंडूवरती. 18 चेंडूंचा मित्रांनो हा सामना. एक डॉट चेंडू तुम्हाला अडचणीत आणू शकतो. आपण पाहतोय धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज प्रीतम जोशी जबरदस्त कमबॅक करतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आला तर नंतर मात्र या वेळेला आतिश मात्र आक्रमक पावित्र्यात बघायला मिळतोय. हलक्या हातानं खेळून काढला. या वेळेला आपलं तंत्र वापरलं, अनुभवाचा वापर केला. त्याला माहिती आहे की या चेंडूवरती मोठा फटका मारणं खूप कठीण आहे. अगदी गुडलेन स्पॉटवरनं चेंडू टेक ऑफ झाला आणि शरीराच्या जवळ येतोय आणि हलक्या हातानं खेळून काढलं. धावफलक थोडंसं हलताना आपल्याला बघायला मिळेल. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकांअखेर धावसंख्या आपल्याला बघायला मिळतीये 28 धावा. जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. अगदी 14.00च्या सरासरीने धावा जमवतोय. डोहळे गावचा हा संघ भिवंडी आणि शहापूर या 2 तालुक्यातील 2 मातब्बर संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत आणि दोनही संघ अतिशय ताकदीचे, दोनही संघ अतिशय मातब्बर आहेत आणि क्रिकेटच्या पटलावरती आपली छाप सोडलेले हे 2 वाघ या एकाच मैदानावरती झुंजताना आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटचा आजच्या दिवसातला हा सामना बक्षीसपात्र फेरीचा हा सामना आहे आणि या सामन्यामध्ये मात्र आपल्याला बघायला मिळतीये त्याच पद्धतीची फलंदाजी आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी सुद्धा. यावेळेला चांगला चेंडू आहे. टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये येतोय. पंचांकडे वाईटसाठी दाद मागली जातीये. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, मात्र पंच तटस्थ आमचे क्वालिफाईड पंच आम्ही पाहतोय. धर्मेंद्र वर्मा सर अतिशय नामवंत पंच, त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा सातत्यानं कव्हर होत असतात. संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे. यावेळेला अगदी नयनरम्य फटका, चेंडूला सीमारेषेच्या दिशेने भिरकावून दिलंय. सीमारेषेवरती पाहायला मिळतं एक चांगला प्रयत्न, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गाठतोय सीमारेषा. चौकार. डगआउट मध्ये आवाज बघायला मिळतोय. डगआउट मध्ये शिट्ट्या बघायला मिळत आहेत. डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट आणि त्यालाच दाद देत असताना फलंदाज जबरदस्त पुल, सक्सेसफुल षटकार. धावांवरती खेळत असताना आपण आतिश गोडबिंदेला पाहतोय. आपल्या नावाचा ब्रँड या मुरबाडच्या धर्तीवरती मात्र दाखवत असताना आतिश गोडबिंदे. यावेळेला पुन्हा एकदा शपलवून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्ल्यानंतर जास्त बाहेर जाणारा हा चेंडू. या चेंडूला मात्र नियम क्रमांक 25च्या अधीन वाईट घोषित केलं जात आहे. धर्मेंद्र वर्मा सरांचे हात मात्र धरतीला समांतर आणि एका धावेने धावफलकाला मात्र इथून वृद्धिंगत केलं जात आहे. धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर 39 धावा, 39 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. सुंदर फलंदाजी आहे. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती, चेंडूला पकडलं, चेंडू फेकी गेली आहे. 2 धावा घेण्याची जी इच्छा होती ती मात्र पूर्ण केली गेली आणि यशस्वीरित्या धावफलकाला 2 न वाढवलं जात आहे. सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक. ज्या वेळेला मोठे फटके येत नाहीयेत त्यावेळेला सिंगल डबल्स वरती कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. हे मोठ्या खेळाडूचं लक्षण असतं आणि इथं मैदानात दाखवत असताना आतिश गोडबिंदे का मला व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा मानाचं स्थान आहे, का मला व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा आमंत्रित केलं जातं आणि त्याचंच उदाहरण दाखवत असताना यावेळेला मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. दाखवत असताना आपल्या शहापूरचा ब्रँड. जबरदस्त चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये आला. फलंदाजाला अंदाज नाहीये. निर्धाव स्वरूपात हा समाप्त होणारा चेंडू आपण पाहतोय. 3रं षटक आणि शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर वेगानं झेल टिपण्याचा प्रयत्न अयशस्वी. 2 धावा इथं मात्र मिळत आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. शेवटचा चेंडू आपण पाहिला मित्रांनो. पूर्वार्ध समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 43 धावा आणि 44 धावांचं इथून लक्ष असणार आहे फलंदाजी करत असताना गोटेकर संघासमोर. हे 44 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं पेललं जाईल की डिपेंड करण्यात यश मिळवेल इथं डोळेचा संघ हे मात्र पाहणं औत्सुक्याचं आणि या सर्व
सर्वांचं धावतं वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवरती पुनश्च एकदा आमंत्रित करेल आपल्या शहापूर मुरबाडची आन बान शान हरिभक्त परायण आमचे गुरुतुल्य समालोचक रमेश महाराज शिंदे यांना. धन्यवाद. हॅलो ठीक, धन्यवाद सोमनाथजी खाडे. बदलापूरवरून प्रवास करून आपण या ठिकाणी मोलाचं सहकार्य दाखवण्यासाठी उपस्थित राहिलात. आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि डोहाळे टीमला विनंती, आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. घाई करायचे, अजिबात वेळ नाही आपल्याकडे, अजिबात वेळ नाही आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि टीम मीटिंग अजिबात घेऊ नका. एक सेकंद सुद्धा आपल्याकडे वेळ नाही मित्रांनो. अंधार खूप झालाय. तसं 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. लगेचच जायचं आहे, आतमध्ये जा आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करतोय. संघाचा संघनायक रोहन शेळके आणि धोनी. काय सांगायचं, किती वेळ सांगू? वर्मा सर लगेच सांगा मॅच सुरुवात करायला. 5:57 झालेत. अंधार पडलाय, बॉल दिसेल की नाही याची पण गॅरंटी नाही. आणि 15 मिनिटात ही मॅच कंप्लीट केली जाईल याची नोंद घ्या. 15 मिनिटाच्या पुढे एक सेकंद सुद्धा या ठिकाणी दिला जाणार नाही, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल. धावसंख्या थोडी कमी केली जाईल याची सगळ्यांनी नोंद घ्या. चला आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची. असं पहिला चेंडू, प्रत्येक चेंडूवर धावा येणं या मॅचसाठी अनिवार्य ठरेल. कारण विजयासाठी 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. जवळपास 14.66ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये गाठावी लागेल. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 14 धावा या कंपल्सरी या मॅचमध्ये ठरतील. ऑन साईडला यावेळेस फक्त दिशा दिली धोनीने. बघू शकाल एकच सिंगल धाव घेतली गेली. संघाचं अकाउंट तर ओपन केलंय. 48 धावांची 44 धावांची गरज असेल गोटेकर टीमला. चेंडू शिल्लक मित्र म्हणेन 16 आणि विजयासाठी अजूनही जवळपास 43 धावांची गरज. आपण टाइम काउंट डाऊन करतोय. 5:59 मिनिटे झालेली आहेत. 15 मिनिटामध्ये मॅच कंप्लीट होणं या ठिकाणी गरजेचं ठरेल. निश्चित एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने हळवारपणे धावसंख्या पुढे जाते. 3 धावा. 44 धावांची गरज गोटेकर टीमला. म्हणून म्हटलं जातं संकट आली तर एकाच वेळेला अनेक संकट येतात. आज वेळ सुद्धा कमी आहे, अंधार पडलाय आणि धावसंख्या सुद्धा खूप मोठी उभी करायची आहे. सरळ दिशेला खेळलाय, ऑन द राईज खेळलाय, चेंडू निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हरला आणि निश्चितच 4 धावा, चौकार. याच पद्धतीचे चौकार जर पुन्हा येत राहिले तर ध्येयापर्यंत मी तर म्हणेन सहजरित्या पोहोचू शकतात गोटेकर संघ.
यस फुलटॉस चेंडू. ओ हो विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोटेकर बी टीम पोहोचलेली आहे 7 धाबा. 12 चेंडू 37 धाबा म्हणजे जवळपास 6 षटकार ठोकावे लागतील आतिश भांडे आणि धोनीला. पहिले षटक आतिशने हाताळले. आता मात्र शानू गोलंदाजी मार्कवर तयार. फलंदाज धोनीला मात्र माघारी यावं लागेल. नवीन फलंदाज अमित भांडे. संकट आणि संकट या मॅच मध्ये पाहायला मिळेल कारण 44 धाबा या मॅच मध्ये बनवायचे आहेत गोटेकर टीमला. संपूर्ण धुरा आतिश भांडे आणि अमित भांडे या दोघांची असेल कारण कर्णधार रोहन शेळके लवकरच बाद झालाय. दोन्हीकडून अपेक्षा दोन्ही सुद्धा बाद. हो पहिल्या धावेच्या प्रयत्नात एक सिंगल धाव कंप्लीट. घाई करायची आहे. लगेचच चेंडू द्यायचा आहे आणि लगेच चेंडू रिलीज करायचा आहे गोलंदाज. आठ धावा धावपलकावर. ओव्हर पिच बॉल. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईन कडे परंतु झेल. निश्चितच सायंकाळचं वातावरण ड्यू फॅक्टर थोडासा दव सुद्धा मी तर म्हणेन या ठिकाणी साचला असेल. मैदानाच्या बाहेर चेंडू जाण्यासाठी संकट तर येईलच यात शंका नाही. नवीन फलंदाज रवी. निश्चितच अमित भांडेने बॅट मात्र आडवी केली. दिशा दिली चेंडूला. पॉईंटच्या दिशेला चेंडूला ढकललंय परंतु प्रत्येक चेंडू पॉईंटला ढकलून डेप एक्स्ट्रा कव्हरला ढकलून जमणार नाही तर त्या चेंडूला असमान दाखवावं लागेल. मैदानाच्या बाहेर प्रत्येक चेंडू फेकून द्यावे लागतील. चौकार आणि षटकार हेच या मॅचमध्ये यशाचं कारण ठरू शकतं. सन्माननीय अमोलजी कतोरे सर यांच्या संकल्पनेतून संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसऱ्याचं सुंदर आयोजन या ठिकाणी झालंय. शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला. यावेळेस पाहता क्षेत्ररक्षक असतील तत्पूर्वी एक धाव घेतली गेली. 11 धावा धावपलकावर. षटक संपलं. आता मात्र उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 33 धावांची गरज. सहा चेंडू 33 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज अमित भांडे. डॉट बॉल. 5 चेंडू 33 धावा. थोडीशी निराशा पदरी पडलेली या ठिकाणी डगआउटमध्ये पाहायला मिळते कारण मी तर म्हणेन थोडासा उशीर झाला सामन्याला आणि निश्चितच सायंकाळचं वातावरण
सरळ दिशेला हा चेंडू तर भिरकावून दिलाय, तत्पूर्वी चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा विजयासाठी. 4 चेंडू आणि 29 धावेंची गरज. काहीतरी चमत्कार या मॅचमध्ये पुन्हा एकदा गोटेकर संघाला घेऊन येऊ शकतो, परंतु तो चमत्कार मी तर म्हणे नो चेंडू पडला, षटकार गेला तर पुन्हा एकदा या मॅचमध्ये थोडीशी मॅच बनायला वेळ लागणार नाही. परंतु इतकी प्रदीर्घ चुकी मी तर म्हणेन डोहाळे संघाच्या माध्यमातून होईल का, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहू शकतो. आणखी एक विकेट. निश्चितच आत्ता मात्र सामना औपचारिककडे झुकताना पाहायला मिळतोय. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, आयुष्यामध्ये माणसाचं नशीब आणि माणसाचे प्रयत्न यावर सगळी यशस्वीता अवलंबून असते. तीन चेंडूचा खेळ शिल्लक. या ठिकाणी संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला. सन्मान्य अमोलजी कतोरे साहेब यांच्या संकल्पनेतून या संपूर्ण स्पर्धेचं महत्त्वपूर्ण आयोजन केले गेले. संपूर्ण मुरबाड तालुक्याला हवी हवीशी वाटणारी स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे समालोचक, अनेक प्रकारचे पाहुणे या व्यासपीठावर उपस्थित झाले. सायंकाळच्या सत्रामध्ये आमचे नितीनजी शिंदे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मुरबाड तालुक्यातील दिग्गज खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले. विलास वारगडेने हजेरी लावली. मिस्टर MPL गणेशजी गायकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. ओमसाई MTC यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा 194 देशांमध्ये पोहोचवली जाते. कॉमेडी बॉक्समध्ये सकाळपासून स्कोररच्या भूमिकेमध्ये आयोजन समितीचे सचिव सन्माननीय स्वप्नीलजी गांगड यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमचे साथी समालोचक या ठिकाणी उपस्थित झाले. सन्माननीय सोमनाथजी खाडे यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर स्वप्नीलजी पोटे यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय, ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर DJ अजय आपला सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सकाळी उगवलेल्या सूर्यापासून तर सायंकाळच्या मावळत्या सूर्यापर्यंत आपण सर्वांनी मोलाचं सहकार्य दाखवलं. हार्डलक टीम गोटेकर, हारलात म्हणून कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटून देऊ नका, कारण खेळ आहे. या खेळामध्ये हारजीत या गोष्टी पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन डोहाळे टीम. अतिश घोडविंदे नावाच्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं आज इम्प्रेस केलं. आजचा दिवस अतिशय शांततेने पार पडला. आपणा सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. मी विनंती करतोय या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जाईल अतिश घोडविंदेला आपण लगेचच